हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे पावटे भात कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे। खायला खूप टेस्टी लागतो आणि बनवायलाही हा पटकन बनला जातो। आज मी इथे मातीच्या हंडीमध्ये पावटे भात बनवणार आहे। तुम्ही बघू शकता बिर्याणीच्या तोडीस तोड हा आपला पावटे भात इथे झालेला आहे। आता हा बनवायचा कसा हे मी तुम्हाला इथे दाखवते। त्याला लागणारं साहित्य बघा, इथे मी पावशेर दिल्ली राईस तांदूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली, मुठभर इथे बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली, 2 बटाटे घेतलेले आणि 2 छोटे साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, 4 हिरव्या मिरच्या घेतलेले, आलं लसणाची पेस्ट घेतलेली चमचाभर, मुठभर शेंगदाणे घेतलेले, 1 वाटी भरून इथे पावटा घेतलेले, अर्धा चमचा हळद घेतलेली, 1 चमचा इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 1 चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे, मिरची पावडर 1 चमचा घेतलेली, कांदा मसाला 1 चमचा घेतलेला आणि गोडा मसाला 1 चमचा आणि चवीनुसार इथे मीठ घेतलेले। हे सर्व लागणारं साहित्य आपल्या पावटे भाताचं आहे। आता आपण इथे गॅसवर मातीची हंडी ठेवलेली, त्याच्यामध्ये मी 2 पळ्यात तेल टाकलेले। तेल आपलं साधारण गरम झाल्यानंतर इथे मी जिरे टाकलेले 1 चमचा भरून, 1 चमचा भरून इथे मोहरी घातलेले। जिरे मोहरी छान थोडेसे फ्राय झाल्यानंतर आपण इथे ज्या कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या होत्या 4 त्या इथे टाकून घेतलेले। हे आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो इथे आपण टाकून घ्यायचा आहे। कांदा पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा छान इथे मातीच्या भांड्यामध्ये बनवताना आपण एक काळजी घ्यायची, गॅस हा स्लोच ठेवायचा। इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। कढीपत्ता पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। इथे मी 1 चमचा भरून आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। हवं तर तुम्ही इथे लसूण बारीक चिरून घातला तरी चालेल। हे आपल्याला छान इथे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे टोमॅटो जो चिरून घेतलेला होता तो पण इथे टाकून घेतलेला आहे। टोमॅटो आपण आपल्याला ह्या कांद्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। हे मातीच्या हंडीमध्ये बनवल्यामुळे आपला राईस खूप टेस्टी होतो। आपण इथे आता आपले जे कोरडे मसाले मी दाखवले होते ते टाकून घेतलेले। ते कोरडे मसाले पण आपल्याला तेल सुटेपर्यंत इथे छान मस्त असे फ्राय करून घ्यायचे। बघा, आपल्या तेल छान मसाल्याला सुटलेले आहे। त्यानंतर आपण इथे बटाटा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हे शेंगदाणे टाकून घ्यायचे। पावटा तुम्हाला इथं आवडत असेल तर इथं तुम्ही फ्लावर पण टाकू शकता। हे छान आपण हे सगळं फ्राय करून घ्यायचं। बटाटा आणि पावटा ह्याला या आपल्या मसाल्यांचा स्वाद उतरला पाहिजे छान, जे खायला तेवढे टेस्टी लागतात। आपण 2 मिनटं झाकून ठेवलेले आहे आणि 2 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर आपण हे तांदूळ जे धुवून ठेवलेले होते आपण फोडणी देईपर्यंत तांदूळ टाकून घेतलेले। तांदूळ पण आपल्याला या मसाल्यामध्ये पूर्ण असे फ्राय करून घ्यायचे की आपल्या तांदळाच्या कणाकणाला आपला हा मसाला छान लागला पाहिजे। म्हणजे जेव्हा आपण हा पावटे भात खाऊ तेव्हा आपल्याला हा प्रत्येक घास ना घास आपल्याला हा टेस्टी लागतो मसाल्यामुळं। पण कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा छान मिक्स करून घ्यायचा। पूर्ण लागलेला आहे आपल्या पूर्ण राईसला हा मसाला। आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेत आहोत। इथं साधारण मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। हे बघा, पाणी घालून झाल्यानंतर आपण आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालून आपण इथे आता झाकण ठेवून देऊया आणि गॅसची फ्लेम ही स्लोच आहे आपली। हे बघा, इथे आपला थोडासा झालेला आहे भात। त्यानंतर आपण इथे साजूक तूप 1 चमचा घातलेलं आहे। साजूक तूप घातल्यानंतर आपण हा छान मिक्स करून घ्यायचा। साजूक तूप घातल्यामुळे आपला भात खायला खूप असा मऊ आणि टेस्टी लागतो। आणि बघू शकता किती असा मोकळा फडफडीत झालेला आहे। थोडीशी कोथिंबीर शिल्लक राहिलेली होती आणि थोडंसं खोबरंही राहिलेलं होतं ते पण मी टाकून घेतलेलं आहे। खोबऱ्यामुळे पण आपला भात खूप टेस्टी लागतो। आपला इथे पावटे भात रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता गरमागरम असा मस्त पावटे भात आपण रायत्यासोबत खाऊ शकता।
खायला खूप टेस्टी लागतो. रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर असा पावटे भात बनवून तुम्ही नक्की खा. तुम्हाला जर ही माझी पावटे भाताची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. असेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा आपण भेटूया. तुम्ही बघू शकता पावटे भात दिसायला किती छान दिसत आहे, तेवढाच खायलाही टेस्टी. तुम्ही नक्की बनवून बघा आणि खा आणि आपण पुन्हा भेटूया.